बिरू जिवंत असेल ना दंगा बिंगा झाला नाही हो डॉक्टर ऐका की अरे डॉक्टर नाही त्या नर्स आहे बघ कपडे वगैरे बघ तुझा काय जरा थांबकी जा मॅटर काय झालं ते नव्ह तुमचे ते ॲडमिट आहे बिरू नावाचा मुलगा आहे बघा कोण बिरू परवा दिवशी झाला असेल बघा ॲडमिट तिची बहिणीली तुम्हाला विचारायला कसं आहे म्हणून तुम्ही मेला असला तरी त्याला जिवंतच आहे म्हणून सांगायचं तसं का सांगायचं पण सांगा की चुकीचं आहे चुकीचं आहे पाहिजे तर पैसे घ्या पैसे खऱ्या वेळ पैसे कशाला पैसे नव्हे 2 नंबर करायला लागतोय रे त्याशिवाय ऐकत नाही कोण ते नव्ह चांगलं सांगावं म्हणजे कसं तिला वाईट नको वाटायला उगाच चुकीचं आहे चुकीचं नव्ह ऐका की जरा चांगलं आहे म्हणून सांगा तुमची ती मॅडम आहेत ना त्यांना सांगा तुम्हीच सांगा त्यांना तुम्ही आमचं ऐकणार आहे का नाही एवढं सांगा ना आम्हाला पण येते काय काय कराय काय करणार काय तुमच्या भावाचा गेम दुसरं काय तिला कुठं भाव आहे येड जाऊया अरे असणार की तिला भाव मी सांगतो तुला आपल्याला कुठं माहित आहे तू मी करतो डिटेल ते नव्ह तुमच्या भावाला आम्ही ठार मारणार ह्याला मारला तसं नका नका तसं करू नका मला एकच भाव आहे हाय म्हणून तर म्हणाली भाव आहे नव्हतं तुम्हाला आमची मदत करा आणि विषय सोडून द्या वाटल्यास पैसे घ्या त्याच्याबद्दल पैसे नाही घेणार समजलं का बोलाय काय जाते करणार नव्ह मदत करते पण माझं नाव कशात नाही आलं पाहिजे तुमचं नाव कशात घेत नाही नाहीतर आधीच तुम्ही खून केलाय पोलीस केस वगैरे होईल तो मेलाय का नाही आम्हाला माहित नाही हो फक्त काय करा ती पोरगी आली ना तिला तुम्ही सांगा की तो जिवंत आहे मेला जरी असला 90-100% मेला जरी असला तिला सांगा जिवंतच आहे म्हणून ठीक आहे हा सपना कशी हो नाही का बरे ऑल द बेस्ट हां तेच विचारायला फोन केला होता आली नव्हती ना मी पण 2-3 दिवस हा माझी तब्येत ठीक नाही ना थोडा फीवर आहे हां ओटीत कोण कोण पेशंट आहेत आणि ड्युटी कोणाची चालू आहे अच्छा 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 ठीक आहे काय काम आहे इथे एक पेशंट ॲडमिट आहे तो आहे का इथे नाव काय बिरू एक मिनिट आहे इथं नाव द्या सही करा दाद्या उठ की रे हे दाद्या उठ की रे असं का करायला लागलायस उठ की रे दाद्या उठ की हां बोला मुलीनं काय काम होतं इथं बिरू नावाचा एक पेशंट आहे तो हो आहे की तर त्याची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे डोक्यात खूप जास्त मार लागला आहे त्याच्यामुळं पुढचे त्याच्यावर उपचार करायचे असतील तर तुम्हाला पोलीस स्टेशनला कंप्लेंट करावी लागेल तरच त्याच्यावर उपचार केले जातील मला तर खूप भीती वाटते त्याला काय होणार नाही ना हेड इंजुरीच्या पेशंटला आम्ही डायरेक्ट उपचार नाही करू शकत एकतर तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा नाहीतर बाहेर केस पेपर करून तसं लेखी आम्हाला लिहून द्या बघा ना काहीतरी होणार नाही ना त्याला ठीक आहे आम्ही उपचार सुरू करतो तुम्ही केस करून या की जे काय दाद्यासोबत झालं ना त्याचा बदला घ्यायलाच पाहिजे बा आपल्याला होय तुझ्या ओळखीचं कोण आहे का त्याचे मित्र आहेत की त्याच्या मित्रांना आपण सांगूया की आपण अरे इथेच आहे तुम्ही काय झालं बिरूला मी बिरूला बघायला आले काय नाही अगं काय सांगू तुला केवढं मारलं माहिती का कोणी मारलं काय झालं नेमकं काय सांगू तुला दाद्याला लय मारले बाई काय नुसतं डोक्याला कोणी मारलंय खरं सांगल तुम्ही मारले सूरजनी का आणि सॅम तर आलेला ना तुझ्यासोबत तुझा ते मित्र काहीच त्याने केलं नाही ना हे सॅमनी पण मला ह्यातलं काही सांगितलं नाही आता कुठे आहे बिरू कुठे आहे आता तर दवाखान्यात येतो लय लागलंय भरपूर लय म्हणजे लयच मारले खूप वाईट झालं यार मग आता तुम्ही काय ठरवलं काय करायचं काय नाही तर फक्त त्यासनी मारायचं ठरवले बघा आम्ही दोघींनी कसं मारणार तुम्ही लोक आपण फक्त मुली आहोत ती मुलं आहेत किती जण असतील काय नाही दाद्याचा एक मित्र आहे तो थोडा डोक्याने सर्किट आहे पण तो हे काम नक्की करेल काय करायचंय नेमकं त्याला मारायचं असं काय असं नाही काय करायचंय नाही मारायचंच आहे त्यासनी वेडी आहेस का तू त्याने केवढं मारले माझ्या भावाला अरे म्हणून काय आपण पण त्यांना मारायचं मग त्याचा बदला घ्यायला नको आम्हाला
होय. तुला माहिती आहे का ते सूरज तुझ्या त्या अरण्याच्या मागे लागला. आता ही अरण्य कोण? अगं त्याची लहानपणीची मैत्रीण आहे, तो तिला शोधतो, तिचं भौतिक प्रेम आहे त्याच्यावर. मला माहित नव्हतं त्याची पण कोण लहानपणाची मैत्रीण असेल. ते जाऊ दे, सोड तुला नंतर सांगते. तिच्या ओळखीचा कोणतरी मित्र आहे, त्याला आम्ही बोलवणार आहे आणि बदला घेणार आहे. तू मध्ये पडायचं नाहीस त्याच्या. मी कशी पडू? त्याला आता आवडते तर मी काय बोलू आता त्याला? भोगू दे त्याच्या कर्माची फळं त्याला. चहा किती गोड होता नाही? चांगलं होतं. जेवायला कोणाचा फोन आला? हॅलो, हा कोण? हा बोल सुकन्या, पण कशाला फोन केलायस? हां, काय झालं? काय विषय झालं? काय त्याला घोडाच लागतो, कुणी मारले माझ्या भावाला ते. कधीपासून येतो यार तुझा मी? थांब ना, मी बघते ना कॉल करून. थांब जरा 2 मिनिट. लवकर लाव. हॅलो. हॅलो, अरे कुठं आहेस? हा बोल. अगं या लावली, कशा सारखं फोन करतेस? यायला लागलायस? बरं बरं, ये. आहे इथं. आला. कुणी मारलाय बिरूला? त्या सूरजने मारला. आपल्याला काय बी करून त्यांचा बदला घेतलाच पाहिजे आणि मला तुझी मदत पाहिजे. कोण सूरज? सूरज तो ते नाही, तू ह्याला आणलेस मारायला. हा मारेल का? तुझ्या काय समज? तू कोण बोलणार? अरे ह्याच्या बॉडीवरून बघ तू. अरे बिरूला मारला त्या सूरजने. ह्याला मारून टाकतील कुठेतरी. ए कुणाला अंड्याची काय स्वतःला कोण समजते काही? अरे ग बस, अरे तुम्ही भांडू नका इथं. मी कशी बोलते बघ ना. काय करायला लागलाय? ही कशी बोलते बघ ना. सुकन्या कुणाला आणलीस तू? माझी मैत्रीण आहे. तुला घरला गेली, मी मुलीच्या नादा लागत नाही. असल्या मुलीच्या तर नाहीच नाही. असल्या मुली म्हणजे कुठल्या मुली? काय बोलायचंय तुला? हा, तू काय बोलू नको, तू घरला जा, आम्ही बघतो निश्चित काय करायचं. तू मारणार आहेस? सुकलेल्या झाडासारखं दिसतोयस. माझा आजा पण डाऊन होता, माझा बाप पण डाऊन होता, आता मी पण डाऊन आहे. माझी पोरं पण असणार आहे. तुला एका बुक्कीतच पाडेल. तुझ्या तर आता आयुष्यच नाही की. हे बघ, आत्ताच पडला हा. हा मारणार आहे तुला. कोणाला घेऊन आली आहेस? कशी पोटी मला काय असते दाताडीस की. माझ्या दातावर जाऊ नको, तुझे दात बघ आधी. मला चेअरवानी अंगावर जाऊ नकोस, माझी पण खूप मुलं आहेत. तुझी मुलं आहेत, तुझं लग्न पण झालंय. वाटत नाही तुझ्याकडे बघून तुझं लग्न झालंय म्हणून एवढा वायळा आहे. नाही, माझ्या पाठीमागे खूप मुलं आहेत. तुम्ही त्यांचा बॉस आहे, कळलं का? कोणाला आणलंयस तू सुकन्या? त्याच्या चेहऱ्यावर जाऊ नकोस. तू खूप काय करू शकतो. सुकन्याला सांग काय काय करू शकतो ते. मी खूप काय करू शकतो. मला ते जरा म्हणतात, तू बघशीलच मी काय काय करू शकतो ते. हट बाजूला. मला नाही वाटत मयुरी हा काय करू शकतो. सुकन्या, मला पण नाही वाटत काय तू करू. अगं बाई, त्याच्या अंगावरनं जाऊ नकोस तुम्ही. त्याच्या मागं भरपूर मुलं आहेत. काय मला माहिती आहे त्या सूरजचं घर. मी सांगणार आहे सगळं त्याला फोनवरून. सगळ्या खबरी पोचवतो का नाही बघते. बघूया आता काय करता येतं. बघ आता. चल. स्वयंभाव काय करायचं सांग आता. मला काय सांगू नको, कारण बाबा मला माहित आहे कसं मारते आणि कसं नाही. मी लई वेळा मार खाल्लाय बाबाचा. तू काय पळून जायचं होतस? त्याला काय मारायचं नव्हतं तरी मारलाय तुझ्या नादात. जरा त्याच्या घरात किती दिवस जेवायचं सांग. तर काय उगाच त्याला पण टेन्शन नको बाबा. मला पण तसंच वाटायला आता. काय करायला लागलं ते. बघ बाबा, जेवण आणले बघा. भावानं का मग ओके गेले रे? आपल्या काय चोरून चोरून आणलेला का बघलं का पोरं किती चांगली. त्यानं आपल्यासाठी आणले आणि तू चोरून चोरून म्हणालायस. भूक लागली. अरे खोया त्यांना खाऊ. तुम्ही जेवला सगळं रे? बसा बसा की भावानं. मग आयला बारकी पोरला का चांगली असते ती. त्या पोरीला काय माधुरच्युत असते एक नंबर. काय आईचा आयुष्याला घोडा लावून गेल्यात. चला जेवण घेऊया. तर भाऊ जाऊ राहू दे. नंतर उघड की रे. मरतच होईल भूक लागलेली रे म्हणून म्हणलं. झालास असं ना घे, ते ठेव नो तिथं. काय करायचं सांग. काय करायचं? मी तर म्हणते बाबा पोहून जाय. मी पण तेच म्हणते. ते जाऊ पोहून. जाऊया. हा जाऊ दे. इथं राहण्यात काय अडचण नाही. थांब. ती नव्ह, तुमची कोण आहे काय? येड जाऊ वाईस काय जरा. बारक्या पोरांना कशाला विचारतेस? बारके त्यांचं असणार की आताचा काळ काय चालू कशी खोळ आहे? नको भावानं काय नादा नका लावूस. आहे काय सांगा की त्या? तसं काय नसतं, नुसतं आम्ही खेळण्यात मग नसतं. मग नसतं. तिथं बस. ओके. हे उघड की जेवाय बघ की. अरे खोयला उडायचं काय काय आहे? कसला खाते. अरे बघू दे की मारदा. ते नव्हते काय कराय पोहून जाय. जाऊया पण.
तुम्ही भावा कुठं लांब जायचं आज बारक्या पोरांसमोर काय विषय नको, ह्यांना आधी घालूया आपण भावा आणि मग बोलूया भावा. कशाला उगाच ही काय करत ही कशाला कुणाला सांगते ती त्यांच्या भरोसा नाही रे भावा. ए तुम्ही जावा रे घरला भावा, जावा. जेवण घेऊन जावा. आणलं आभार आहे मंडळ. जेवा तुम्हीच आणि सांगा आम्ही जेवलोय म्हणून. ते नव्हते जा कुठं जायचं पण लांब कुठे तरी. आणि तू तुला पहिलं सांगतो त्या बारक्या पोरांसमोर तेवढं विषय तेवढं काढत जाऊ नको तू. अरे एवढे कोणाला सांगतात ते गावात. अरे त्यांच्यावर भरोसा नाही रे दादा. बरं पुढचं प्लॅनिंग बोल काय करायचं आपण. तुला वाटतं ते बिरू जगलं असेल का. तू डोक्यात दगड घातलायस त्याच्या, ते तुला माहित आहे. एवढं नसेल भावा लागलं हो ते तुला वाटतं. लागला असणार. हित्त मारलायस तू त्याच्या हित्त बरोबर. तू मग बाळा तू चढून कशाला मारतो तसं. अरे मी एक दांडकं मारलेलं ते एक ठेक आहे रे. तू सुरुवात तू केलतीस बाळा म्हणून मला पण राग आला. कशाला आय घालाय त्या अरण्याला काय बनायचं. त्याला शिव्या नाही द्यायला पाहिजे त्या. चुत्या बोड्याच्या येते सगळी. बरं जाऊ दे ते ना अरण्याला कुठं ओळखायची. अरण्याला हुडकायचं राहून द्या आधी पळून जाऊ येत ना कुठे तरी. ते बघायला पाहिजे. हे जर नुसतं पोरींचंच असतंय मर्दा. आता घावली पोलिसांच्या ह्याच्यात जर घावलू का नाही आपण लय बेकार मार खायला आपण. नाही रे ती पोलिसांकडे नाही जात मला माहिती आहे. कसं जाणार नाही तू मला सांग कसं जाणार नाही. अरे त्याला हाफ मर्डर केलाय आपण त्याचा. तू असं समजू नकोस की गेलं तर आठवत. भाऊन पळूनच जाऊया. काय करूया माहिती काय थोडे दिवस पळून जाऊया. वातावरण शांत झालं की परत येऊया. एक 2-3 महिन्यानं परत यायचं आपण आणि परत बघायचं. तुला वाटते त्याच्या कुठं जायचं पण लांब कुठे पण. मी काय म्हणते पोरं मारायच्या आधी पळायला जाऊया. ती पण गप बसणार नाही ती. त्याचे मित्र तुला माहित आहेत मागे कशी मारलेली तेच आपल्याला. म्हणाली खोयाडोस ती मारायच्या आधी आपण इथून निसटूया. उगाच आयदवड नको व्हायला काहीतरी. निष्ठायचं भावा. आधीच लागा ती बिरू बदला कोणतरी घेणार. बदला घेणार माप आहे त्याच्यात तू सुजात तू दोघांची बॅगेत कपडे भरायचे आणि माझी वैयक्तिक बॅग घेतो मी. तुझी काय वैयक्तिक बाळा त्याचा काय विषय असणार. तुला काय तिथं काय पुरी पटवायचं वेगळी बॅग घेतो. अरे करायचं काय नव्हतं. तू आमच्यासोबत हाय त्याच्यात यायचंच. चालते काय मरत नाही. कपडे बिपडे काय नवीन बापाला डाव देईल. चालते ओके. पप्पाला सांगूया कुठं निघाली चालते जाऊया. पप्पाला काय सांगायचं माहिती काय आम्ही आमच्या मैत्रिणी तिकडे आणि तुझ्या सांगायच्या. खुळ्याला आवड्याच आहे बाई तरी मैत्रिणी कुठं येड जावायस काय जरा. आज तुझ्या सांगाय रे नाही आपण सगळं आणि माझ्या म्हणजे मला आई जाऊन टाकू दे सगळी घरातली. चालते रे नको बाबा. मी काय म्हणतोय मग बरं वेगळं प्लॅनिंग विषय काय म्हणाले माहिती काय मी तू मी तेजा तिघ जण का नाही फिराय आपण बाहेर चाललोय. गणपतपुळ्याला निघाले म्हणे. हा आणि ती बी ट्रिप किती महिन्याची असणार आपली 2 महिन्याची. एवढं नाही रे परत पण यायचंय गावात लवकर. परत इकडे काय बघायला नको. बाबाला आपल्याला सांगायचं आहे 2 महिन्यानंतर आम्ही येणार. पर ते जाऊ दे त्या अरण्यात चिठ्ठी वाचायची राहिल्या गोळ्या. अरे याला पोरींच कसं लागतंय बाबा तुला. अरे बघूया तरी काय लिहिले. वाच बाबा मरतो वाच काय काय लिहिलीस ती वाच. तिकडे घे कोणतरी बघेल. अरे भाऊ कुठे गेला कशाला बसलाय नंदी गाडी. हा इथं कशाला बसलायस. काय नाही तू कुठे गेलेलास. अरे मी आता लग्नात आलो. कोणाचं लग्न होतं. आपल्या पाहुण्याचं लग्न होतं भाऊ. त्याच्या भावात मला अरण्या भेटा येणार आहे रे. किती दिवसापासून मला याची वाटते. भावा तुला अरण्या भेटा येणार म्हणजे मला काहीतरी गडबड वाटते. कळलं काय मला काय गडबड वाटतं. टेन्शन घेऊ नकोस. किंवा तुझ्या म्हशी कुठं चालल्यात लक्ष दे भावा. त्याच्यात तुला काय वाटते माझं भविष्यात प्रेम सक्सेस होईल ना. अरे होईल की भाऊ एवढा काय विषय होईल ना मग होणार. काय विषय नाही ना. 100% होणार. नुसती आज अरण्या यायला पाहिजे मग विषय संपून टाकूया आपण. तुझी गॅरंटी आहे ना. मोदीची गॅरंटी असल्यावर माझी बी गॅरंटी असते. एक नंबर भावा. भाऊ तुला काय वाटते आमच्या दोघात फक्त मैत्रीचं नातं आहे मग तिनं मला आज बोलवलं कसं असं अचानक. अरे भावा ती काहीतरी विषय करणार आहे. काय तो आवडायला लागलायस असं मला तर वाटायला लागले. मला पण असंच वाटायला भाऊ. असं वाटायला लागले भाऊ. वाटायला लागले मला वाटायला लागले. तुला वाटायला लागले. माझं पण म्हणणं आहे तुमचा काहीतरी विषय होणार आहे. होणार आहे होणार आहे आणि होईल माझी गॅरंटी आहे होईल. भाऊ तुझी गॅरंटी सरकारपेक्षा क्वालिटी असते भाऊ. मला आवडते ना नाही का आपली सगळी खरे असते. असं दे चल जाऊया आपण. चला की भाऊ पहिल्यांदा कथाच असते डायरेक्ट काय असं. चल चल कसं हा बस इथनंच कथा जास्त लांब इकडे. अरे वय की किती लांब घेतोस. सपला विषय मी जाय पहिला. हे तू गदीच्या पुढे गेलायस. माफ गदीच्या पुढे गेलास. थांब 10 कावड्या टिंगवणार तुला इदाड जा. काय का
10. चल इथं चल. वीसची गत कळलं काय? हां. का हा तुझा चेहरा मला सारखा सारखा बघावासा वाटतो? का हा जीव तुझ्यामुळे तुझ्यातच गुंतून राहतो? शाळेतील आठवणी तर खूप आहेत ग माझ्या मनात, पण माझ्या मनाची आठवण तर तूच राहणार. नातं आपलं कधी संपलं नाही आणि संपणारही देखील नाही, आणि ते तुटलं नाही आणि तुटणार देखील नाही, पण माझ्या मनात होतीस आणि मनातच राहणार माझी अरण्य. अरे बुवा मला आता 100च पाहिजे. 5 सपला. 100 कुठला परत होते बॉस काय करते? परत कुठले? अरे तू आवड कुठे घेतल्या? अरे नाही हा बोला अरण्या, काय काम होतं आमच्या संग? तुम्हाला नाही रे, तुझ्याशी काम होतं. तू तेजसला घालव, मला तुझ्याशी बोलायचं आहे. असं असते रे कोणी मला नाही का असं? अरे हे आता दिसलं म्हणून हे म्हशी राखत होते. ह्याला आणली इथे जरा गट्ट्या खेळाय म्हणून छान होते. ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. हा बोल की. अरे मी मुंबईला निघाले होते, मला तुला काहीतरी सांगायचं होतं, पण जाऊ दे. सांग ना. काहीतरी वेगळं सांगायचं होतं, सांग ना. पण राहू दे आता. तू मला कधी विसरणार नाहीस ना? नाही, एक वेळ मी तेजाला विसरील, खरं तुला कधी विसरणार नाही. बरं ठीक आहे, राहा चांगला. मी जाते, भेटू कधीतरी पुन्हा. चालते. अरण्या त्या दिवशी आली, पण तिला नक्कीच काहीतरी बोलायचं होतं, पण ती नाही बोलली. पण माझ्या वेड्या मनाला कोण समजवणार? त्याला आधीच समजून गेलतं की हिला काय सांगायचं होतं ते. आणि हां, तिथूनच सुरुवात झाली माझ्या खऱ्या प्रेमाला. तेजा भावा, आता माझी आठवण झाली. ते नाव सुरजा. अरे ना काय म्हटली? अरण्या काय नाही म्हणली भावा. काय नाही म्हटली? ते सांगायचं नसते भावा. असं कसं सांगायला नसते भावा? तू भावाला सांगणार नाही भाऊ, असं असते काय नाही का? सांगतो तुला परत. काय अवघड आहे बाबा. नाही ना बरं सांगतो. ते एवढ्या मिनिटं करतो म्हणजे सांगायला. सांग. चल सांगतो तुला. पहिला त्या मशीनकडे चल, दातीला कुठं तर. चल चल. डोक्याला ताप होईल. डोक्याला ताप होईल. तिकडं आहे ते, इकडे कुठं? अरे ते बी आपली काय एगिरी भाऊ, असं काय करतोस तू? ते आण, मी इथं सांगतो. नको असू तिथे. ते काय म्हणजे माहिती आहे का मला? मी आता मुंबईला चालली. भाऊ तिला जाऊन कशाला दिलंस तू? काय नाही का भाऊ? आता मी तरी काय करू? तिची इच्छा होती जायची, मग त्याला आता मी कसं अडवू शकते? मग ती काय खरं तिला काहीतरी म्हणायचं होतं, ज्या मनात काय ती म्हणली मी नंतर सांगतो. भाऊ तिचं तुझ्या प्रेम आहे असं मला वाटायला लागलं. नाही छेले का? मला नाही वाटत तसं. अरे 100% तुला काय तर म्हणायचं होतं. बरोबर. हां, ते तुझं बघाय तर वेगळं पण असं कसं वेगळं? सोड सोड. एकट्यात कशाला भेटायला तुला? बाहेर राहू दे आता, सोड. आपण जाऊ मशीर असं आपलं. मला ना त्या दिवशी तुला खूप थांबवावं असं वाटत होतं ग, पण नाही थांबवू शकलो. तिथंच मी चुकलो असं मला आजही वाटतं. तेजा बाबा, ए तेजा, अरे तेजा बोल. खर्च काढ की तेवढा. तेजा सगळं सांग की. काढ की भावा, लई राहू दे. 5,000 रुपये. 5,000 रुपये. एक मस एक भाऊ, एक मस भावासाठी. मला पुरगीसाठी खर्च केला, आमच्यासाठी एवढा नाही. पुरीसाठी 4 म्हशी पण विकल्यास, आमच्यासाठी भावा 1 म्हस विकू शकत नाहीस. मस हाय काय कायला आता? म्हस लई जात्या पैशानं. कोंबडे कोंबड्या 5,000 रुपये येतात भाऊ. किती कोंबड्या तशा? 10 पण नाही केल्या त्या सगळ्या. 10 सूर्या 10 मला सांगितलेलं त्यानं. 10 मी बघितलं यांच्या घरापाशी. एक भाऊ, एक अंड भाऊ एक कमी झालं काय? तुझ्या आईचं काय जाते, बाचं काय जाते? हे ना चोरून हा, तुझ्या घरा असू नको भावा. हसण्याचा विषय नाही. एकी भावासाठी दोघांकडे आपलं काम होते रे. आपण जायचं नुसतं, फिरायला जावे नुसतं. बरं हळूच एक काय पाहिजे घरात नाही कळता. तेच करायचं. काय पण जोडणार भावा जायचं पैशाची. कोंबडे विकून आम्ही दोघं घरी बाहेर सुम्या आणि मी. अरे सुरजा, कोंबड्या विकून येणार किती माहितीये काय? 700 रुपये कोंबडे. 2 कोंबड्यांचं झालं किती बघ. त्याच्या भावा जा की भाऊ रिडकू विक एक बास सपला विषयी. रिडकू नाही रे त्यांच्या घरात, त्याच्या का हसवायला. काय आलं रे? तुमचे पप्पा यायला लागलेत बघ, यायला लागले. माझं होला आता. आता काय करायचं? आता तुझी आई घालायची. गुरुचा बदला घेता येईल ना आपल्याला? नितीन आपलं नक्कीच काम करेल, माझा विश्वास आहे त्याच्यावर.
मला तर वाटत नाही तू करेल म्हणून आपलं काम. तुझ्याकडे बघून तर अजिबात वाटत नाही. टिंग टॉंग ए लाडाची परी ये ना बाहेर. मी किती वाट बघतोय प्लीज. ये ना बाहेर. पिल्लू ये ना बाहेर. काय किती वाट बघायला होतेस. ये ना बाहेर लवकर प्लीज. ये ना प्लीज वाट बघतोय. अरे यार ये ना बाहेर लवकर प्लीज. टिंग टॉंग. ते ना आपला बिरू बरा होईल ना. मला एकुलता एक भाव आहे बघ. मी तर त्या सुम्याला ना अजिबात सोडणार नाही. रुको ना, मैं भी आ रहा हूँ. तू इधर कैसे आ गया? आज ना तुम्हारा बीरो का और मेरा बदला है, सब किताब करके जाएंगे और सूरज को खत्म. चलो. ए तू येतेस का नाही बाहेर. थांब आता माझ्याकडे डुप्लिकेट चाव्याचं दार तोडून इच्छितो. तू काय ये ना प्लीज बाहेर. मी तोडतोय बघ आता. उघडतोय बघ. आता उघडतोय. वो तुम्हारा फ्रेंड है ना नितिन. हो तू चल तर बघूया काय करायला ते. ये माझ्या सोन्या ये की बाहेर. काय करायला लागलाय तू. काय नाही. टिंग टॉंग टिंग. ये मारे हा सूरज को. कोणाचं घर आहे रे. तुमचं काय समजलं. तुम्हाला काय करायचं आहे. कोणाचं असलं असेल तुम्ही ग बस. ते नव्ह त्या सूरजला मारायचं. चल की लवकर. तुमचं काम झाल्याशी मतलब ना. त्या सूरजची सुपारी माझ्या भावाला दिली. चला तर माझ्या भावाकडं. चला. सूरजदा सुम्या उठा. किती वेळ झोपलाय. अरे उठा ना उठा. अरे उठा. अरे उठताय का नाही. उठा नाही तर पप्पांना सांगणार मर्डर करून आलाय. ते सुम्या काय. अरे हिला कोणी सांगितलं. मला काय माहिती बाबा. कोणी सांगितलं तुला. मला माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या. आता ह्याने कोण आहे. हिनं बाबाला सांगितलं नसेल ना. बाबाला सांगितलं की आपण मेलो. ते भाऊ काय करायचं सांगितलं माहित पडलं आता सपलं आपलं. आता हिनं कोणाला सांगितलं की मेलो आपण. विचार. तू पहिली इथं बस. आता विचार तूच तिला. सुम्या सांगितलं बाबा काहीतरी नाहीतर गावभर करेल. घ्या आमच्या दोघांची शपथ कोणाला सांगितलं. अरे तुमच्या दोघांची शपथ अजून कोणाला नाही सांगितलं. सांगू नकोस बाई नाहीतर आयुष्याला भाडं लागलेत आधीच आणि काहीतरी लागतील. सांगून. अरे दादा ते नव्ह. जर तुम्हाला जर असं कोणी मारलं तर मी राखी कोणाला बांधायची. ते राखीचं सोड रे. राखी आम्हाला कोण मारणारच नाही. ते बिरू मारणार होतं तेच त्याला आम्ही स्कूट केलाय त्याचा पाक. हो सुम्या. आणि कोण मारणार आहे आपल्याला. तू काय त्याचं टेन्शन घेऊ. बाबाला नाहीला तेवढं काय सांगू नकोस. झोप बाबा झोप. तेवढं अंघोळीला पाणी तापवत. अरे उठा. परत कुठं झोपताय. ए जा शानेस. थांबा आजीलाच सांगतो. आजी आजी ते बघ तुझ्या दोन्ही पण नातू झोपल्यात. त्यांना उठव जा. उठतच. अगं चल लवकर. चल उठव त्यांना. उठते ते का नाही बघतो. चल बघ कधीपासून झोपली तर अजून त्यांना उठवते. उठतच नाही. काय झालं या झाले. अरे उठ की कवा जरा झोपलाय जा. उठा की रे. तोपर्यंत झाली तरी उठणं झालाय. आजी झोपू दे की. बच्ची मरदा किती वाजलं बघा. झोपून राहिल्यासाठी. पप्पा कुठे गेली ती. पप्पा गेलाय का मला. तुम्ही जरा राहिलाय जा झोपून. तेजा कवा आलास. ये क्या अरे क्या आते की तुमचं चालू द्या. मी जातो मैत्रिणीकडे. जा तू थांबू पण नको. डोक्याला ताप केलाय काही गावभर सांगणार. अजय तू जरा आज जा. तेजाशी आम्हाला काय तर बोलायचंय. बोला वाढेल काय बोलताय. अगं भाड्यानं सारखं बोलतो. भाड्याला आपल्याला का इज्जतच नाही घरात. तेजा आधी त्याला काय बसलाय मगापासून. या महाराज बसा. तेजस नटून आलायस. नटून बिटून आलायस. काय विषय काय बाई. काय नाही बघ बोकडी विकून आलोय. 10 बोकडी इकली शेवट 10,000 रुपये येतात. चला मुंबईला जाऊया पळून. चला उठा. खरोखर ठरवले सगळं. ते जायचं जायचं की. चला 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 बॅगा भरायला. चला ते नव हे आवरून आलंय. आंघोळ बिंघोळ करायला पाहिजे. तू पाक सगळी तयारी केली. राहू दे आंघोळ करायची. तसंच जाऊया. पहिला जाऊया. आवर थांब 5 मिनिटात आवर. सुम्या आवरायचं. बघा तिथं भाव आहे माझं. बघा बघा. अरे माझा बाप सरपंच आहे म्हणून काय पण कामाला लावशील तुम्ही मला. परत मला फोन लावायचं नाही. ठेव. या की मग नितीनराव काय म्हणता. कोणता रे तो सुरतचा विषय. होय. 1 मिनिट थांब. हॅलो
तुला फोन करायला नाही म्हणली नाही रे. ठेव. हे काढू काय का? काढ काढ काढ. त्याला आज संध्याकाळी खपवायचं आहे. बघूया. ए नितीन दादा बघ ना लवकरात लवकर काय करायचं कर. बघ काय तरी सुरू राहिलं. ए ते कुठला सूर्या फोन लाव त्याला. तो सुनायचा भाऊ का तो? होय तोच तो. हे लाव त्याला फोन लवकर. थांबा त्याला आत्ता लगेच बोलवून घेतो. ह्याने कोणाला यायला लागलाय? बघू. कोणाला? हॅलो सुम्या, तुझा ते मित्र देऊ तुझा खास जगरी, त्याचा आवाज आहे. बोल की. कुठं? मला आणि फोन कसं यायला लागलो कोणावर? त्या शाळेपाशी. बरं थांब एक 5 मिनिटात आवरून येतो. पोहून जायचंय बाई. अरे आवरून भाऊ येतो. अरे येतो की आवरून. अर्जंट पण यायचं आहे का? असं काय झालंय? तुझा झालाय काय? बरं 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 भाऊ आलोच थांब. अरे कुठं सुम्या? काय झालं? अरे त्याचा मॅटर झालाय मित्राला जाऊन येतो मरतात. अरे खुळाय काय रे? इथचा दिवशी काय चालू आहे? 5 मिनिटाचा भाऊ येतो फक्त त्याचा मॅटर आवरून जायचंय. थांब ते आलेला का एवढ्यासाठी आपल्यासाठी? मिटून आल्याशी तुमच्यासाठी मी बोकड विकलंय. यांना बोकड विकले आपल्यासाठी. अरे भाऊ बोकड विकलायच तू माहिती येत नाही ती येड जाऊ ती पोरग नको नको. अरे खुळायचंय सुम्या. फक्त 5 मिनिटात येतो. त्याचा मॅटर झालाय. मॅटर भावा खरं सांग कुठला मॅटर आहे मला? काय विषय तुझा? नाही त्याचा काहीतरी झालाय. त्याचा अर्जंट फोन आलता मला. आलो रे येणार का लवकर? अंघोळ करतो वर ये. भावा काहीतरी विषय होणार आहे. थांब किती जे आलोय मरतेच आहे. कपडे घालू का नको? पळून कुठं जायचं तेजा पण का? हे ना कशाला बोलवलंय मला आणि सुखाने काय करायला इथं? हो मला आणि विचारून यावं याला. इकडे तू जरा. अरे एवढा का तापून बोलायला? अरे आलोय की. काय विषय तुझा आणि काय विषय? तुझा माझा काय संबंध आहे? काय विषय तुझा? काय संबंध रे? थांब रे थांब. हाय. काय तुझा काय संबंध आहे? नितीनराव इकडं वा. किती रे? माझ्या भावाला केवढं मारले. एकट्याला बघून मारलाय काय? सांगतो तुम्हाला. ए सुजय कोण सांग त्याला? तो हाणणार आहे त्याला. तुझ्या अंगात जीव आहे काय? थांबतो दाखवते. हाणणार आहे त्याला. आमच्या भावाला तुझा काही संबंध नाही. तू साईडला तू का नाही मैत्रीत गद्दारी केल्यास एवढं लक्षात ठेव. तुला बघून घेणार. तुला बघून घेणार. तुझा काही संबंध नाही. तुला बघून घेणार. सांगतोयस का नाही? पाहुणासारखं राहायचं. तुला सांगतो सूर्य आहेत का नाही ती आलं तुम्हाला सांगतो. साईडला व्हायचं. तुला तर पहिला बघून मार खाल्लाय. लक्षात ठेव. मार खाल्लाय. तुला बघून दोघं येऊ द्यात की रे. कोण दोघं? एकट्याला बघून ती दोघं आले तुम्हाला सांगतो की तुमच्या जर दम असला का नाही सूर्य आणि तेज असलं येऊन दावा. ए झालं शान नाहीस. त्या दोघांचा बी आम्ही बदला घेणार आहे. निघ. काय काळजी मग कशाला थांबलेस? तू कुठं निघालायस बाळा? मी निघाली जरा फिरायला. चांगले फिरायचंच येतं. असू दे. ते नको जातो आणि पप्पाला सांग येणार आहे म्हणून लगेच. काय लवकर ये. चल की कधीपासून थांबलो. चल अच्छा बॅगा कुठे ठेवले ते स्टेज? बॅगा आहेत की? टोपी घेतली का? टोपी पाहिजे. आलंच माझे विषय झालाय तिथं. मला त्यानं बोलून घेतलाय आणि मारलाय मर्दाना. कोणी? बिरू मी याला कोण मारणार तुला? बिरू नव्ह त्याचा फोन आलता का नाही? कोण? त्यानं मारलाय मला. तुझा मित्र देऊ चेष्ट मारला सर. चेष्टत ना पोरं घेऊन मारलाय. ती सरपंचाचं पोरग तिने कोण कोण होती लय आणि ती मेन कोण होती माहिती का? बिरूची बहीण. तिने सुकन्या कोण होती? तिनं बहुतेक सुपारी दिलती. रडायला रे पोरग. अरे रडाली म्हणजे मला दुसरा तिसरा कसलाच त्रास झाला नाही. फक्त तिनं मैत्रीत गद्दारी केल्या ह्याचा मला त्रास झालाय आणि बोलवून घेऊन आणि मारलाय तिनं. असं मैत्रीत गद्दारी करते बाबा. पोरं वाटलं नव्हतं मला असा करेल येऊ. लागले सुम्या भावा आपण रडणारी माणसं नाही. पण अरे तिनं मैत्रीत गद्दारी केलाय. त्याला पण सोडा नाही. त्याला पण फोडायचा आता. मित्र आता नाही आता. सगळ्या कोण कोण होते सांग? कोण कोण होतं? ती सरपंचाचं पोरग होतं.
तो बोलून घेणारा मित्र माझा होता. हा त्याचं नाव कशाला घेऊ आता, पण नाव पण घ्यायला त्याचा एवढं बेकार वाटेल. ती सुकन्या, ती मैरी, परत आणि कोण कोण लई जण होती. असू दे ये. आजी आली आता बोंबा बोंबा सगळी. आजी पुढे कशाला रडतेस? असू दे, चला आपण जाऊया आता. आलो आजी. त्यांचा कार्यक्रम उरकूया. असं व्हायला नको पाहिजे तो. एवढा बादपणा करायला वाटलं नव्हतं भावा. अरे सुम्या काय थांब की थांब. त्यासनी चल मारायची तेच. थांब की थांब खोया. काय मी काय म्हणते ते ऐक. काय सांग. ते भांडणं करायचे राहू दे आता. मग काय मला मारला आणि तो आपण असं जायचो काय? मग ते नव्हते ज्या भांडणं करायचे राहू दे. ऐक बा माझं, आपलं ठरलेलं तसं करूया. जाऊया सगळ्यात भारी. हा आता काय पैसे नाहीत नाही असं, त्याच्याकडे आहेत पैसे. कप जाऊया कुठतरी कोल्हापूरला ते. हा हिथनं सगळ्यांपासून लांब जाऊयात. चालते की. त्या डोक्यानं काढून भांडणं बिणणं काय मारला मग मरत नाहीच लगेच. उगाच आपण तिथे थांबलो ना त्याच्या आपल्या घराला त्रास होणार. त्यापेक्षा जरा जाऊया, शांत होऊया जरा, मग परत येऊया. चालते. हा एवढा काय विषय नाही. शांत सगळं होते, काय विषय नाही. मग ते नव्ह सुम्या. अरे मारण्या कोया ते अरण्यानंतर बघूया रे बाबा. आपण पहिलं जाऊया चला. आता इष्टीचं भेटलं कोया असं चालत जायचोय. त्या आब्याला बोलू गाडी घेऊन. आबे येणार आहे आता तिकडनं. रात्र होत आली कोया येईल की. चल लवकर जायचंय जरा फार. चला अरे जाऊया आपण. कपडे बिपड्याचं काय करायचं आपण? कपडे बघू सगळे आल्यानंतर मागणं बॅग घेऊन बोलू. चालते चला.